श्रीराम जय जय राम. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षा कठीण. आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे, पण ते मिळविण्याकरिता साधन म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे 3. 1. आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. 2. मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि 3. उद्याची काळजी लागणे. आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी. अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणे. आपला अहमपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा. समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही. ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यांदेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे? संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संत संगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये? संत संगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे, पण तसे तर दिसत नाही. मग नडते कुठे? याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही. आपल्याला सर्व समजते आहे, परंतु प्रयत्न करायला नको. वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे. रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद माणीन. तुझे प्रेम मला लागू दे, असे कळकळीने रामाला सांगावे आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. श्रीराम जय जय राम. अजपाजप कसा घडत असावा? अजपाजप कसा घडतो हे जाणण्याआधी अजपाजप म्हणजे काय हे समजायला हवे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंताचे नाम सहज येणे याचेच नाव अजपाजप होय. अजपाजप करायचा नसतो, तो होत असतो. संत अजपाजपात असतात. शरीरामध्ये विनासायास रक्त सारखे फिरते ना, तसा अजपाजप चालतो. सबंध शरीर भर जप चालतो. आपण नेहमी म्हणतो की श्री महाराजांना हृदयात स्थान दिले पाहिजे, मनात किंवा मेंदूत म्हणत नाही. मन चंचल आहे, स्थिर नाही.
मेंदू पण केव्हा काम करायचा बंद होईल ते सांगता येणार नाही. अचेतन शरीरात मेंदू काम करीत नसेल, पण हृदय मात्र काम करीत असते. म्हणूनच श्री महाराज म्हणतात, नामस्मरण हे हृदय आहे, तर इतर साधनं ही इतर अवयवांसारखी आहेत. एका भक्ताने श्रींना विचारले, तुमच्या आयुष्यात एकही क्षण नामाचा विसर पडलेला तुम्हाला आठवतो का? श्री महाराज ताबडतोब म्हणाले, छे छे, तसे झाले असते तर मी मेलोच असतो. श्रींनी श्रीरामाला, श्रीराम नामाला व श्रीराम नामाच्या प्रेमाला हृदयात स्थान दिले होते. आता तुम्हीच बघा, एखाद्या बर्फाच्या लादीवर पाणी ओतले तर काय होईल? बर्फाचा थंडपणा घेऊन ते पाणी वाहू लागेल. म्हणजेच बर्फाच्या सहवासामुळे त्या बर्फाचे गुण, थंडपणा त्या पाण्यातही येतो. मग आता तुम्हीच सांगा, रामनामाने भरलेल्या श्री महाराजांच्या हृदयात जे रक्त शरीरभर पसरेल ते रामनाम सोबत घेतल्याशिवाय पुढे जाईल का? शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत रक्तपुरवठा होत असतो. मग श्री महाराजांच्या शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत हे राम नामयुक्त रक्त गेल्याशिवाय राहील का? म्हणूनच श्री महाराजांच्या प्रत्येक पेशीत रामनाम भरून होते, मुरून होते. श्री महाराजांच्या हाताच्या पंजाला किंवा पायाच्या घोट्यांना कान लावले तरी त्यातून श्रीराम जय राम जय जय राम हा ध्वनी ऐकू येत असे. त्याला हेच कारण असावे. श्री ब्रह्मानंद महाराज पेढे वळायला बसले तेव्हा त्यांनी वळलेल्या पेढ्यांवर श्रीराम ही अक्षरं उमटत होती. तर त्यात आश्चर्य कसले? परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी देह ठेवला तरी त्यांच्या हातातील माळ चालू होती व त्यांच्या शरीरातून रामनामाचा मंत्रध्वनी ऐकू येत होता. माळ ओढायचे थांबेपर्यंत ते गेलेत असे समजायला कोणी तयार नव्हते. अजपाजपाची पारमार्थिक 3 पिढ्यांतील वरील 3 उदाहरणं अखंड नामस्मरण केल्यास काय घडू शकते हेच दर्शवतात व म्हणूनच म्हणावेसे वाटते, हृदया माझी द्यावे स्थान, श्रीराम जय राम जय जय राम, अंतिम समयी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, म्हणूनी मना तू घ्यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, मधुर मधुर नाम, श्रीराम जय राम जय जय राम. साधनी माणसे सत्पुरुषांच्या हातून प्रसाद घ्यावा किंवा त्यांच्या घरचे अन्न मागून घ्यावे. आपला सूक्ष्म देह नामाच्या स्पंदनांनी लवकर भरून जावा असे खरोखर वाटत असेल तर बाजारचे खाणेपिणे शक्य तितके टाळावे. नियमित वेळी, नियमित प्रमाणात स्वच्छ, साधे व ताजे अन्न खावे. ते खात असताना सुद्धा नामाची वासना ठेवून खावे. सत्पुरुषांच्या घरचे अन्न शक्तियुक्त असते. नामाची वासना ठेवून ते सेवन केले नाही तर स्वार्थबुद्धी बळकट बनते. अन्नाच्या सेवनाला पावित्र्याची पार्श्वभूमी राहिली नाही हे माणसाच्या बुद्धिभ्रष्ट होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्राचार्य के.व्ही. बेलसरे. संदर्भ आनंद साधना एका साधकाचा. साधन वृत्तांत हे त्यांचेच पुस्तक. पान क्रमांक 194. संकलन श्रीपाद वामन महाजन. संग्राहक डॉक्टर डी देशमुख कामठेकर पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.